नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हाला सर्कल काढता येतो, तुम्हाला हाफ सर्कल काढता येतो, तुम्हाला कर्व लाईन काढता येतात आणि तुम्हाला स्ट्रेट लाईन काढता येतात बेसिक लेवलवरती। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की आज मी खूप बेसिक पेंटिंग स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवते। आपल्याला लागणारं बेसिक मटेरियल पॉज करून नक्की बघा आणि लेट स्टार्ट विथ आवर टुडेज ड्रॉइंग। आपण सुरुवात करणार आहोत एका हाफ सर्कलने। जसं मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला जर खूप बेसिक शेप येत असतील तर तुम्हाला आजचं ड्रॉइंग नक्की जमेल। फेस काढून झाल्यानंतर सर्वात पहिले आपण कान काढून घेतलेले आहेत, त्यानंतर एकदम सिंपल शेपने आपण भुवया आणि डोळे काढून घेतलेत। त्याच्यानंतर नाकासाठी पण आपण यू शेपच वापरला आहे, आपण फक्त तो उलटा वापरला आहे। केसांच्या बाबतीत मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की इकडे तुम्हाला हवं ते करा। जस्ट बिकॉज मी या पद्धतीने केस काढायचे ठरवलेत त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही असेच काढाल। तुम्हाला कर्ली केस पाहिजे, तुम्हाला पोनीटेल पाहिजे, तुम्हाला ब्रेडेड केस पाहिजे, तिचे 2 वेण्या घातलेल्या हवी आहे ती, हवं तसं तुम्ही इकडे तिचे केस काढू शकता। मी सिंपल काढलेत कारण की मला तुम्हाला सिंपल पद्धतीने हे अख्खं ड्रॉइंग करून दाखवायचं आहे। सो हिचे केस कंप्लीट झाले की आपण सुरुवात करणार आहोत अगेन एका यू शेपनी। आपण तिचं पहिले शोल्डर लाईन समजून घेऊयात, त्यानंतर आपण खूप छोटूसा तिचा टॉर्सो बनवणार आहोत। आपल्याला हे अख्खं स्केच खूप सिंपल ठेवायचं आहे, त्यामुळे सगळे शेप्स खूप मिनिमलिस्टिक आहेत, काहीच आपण एक्स्ट्रा डिटेलिंग केली नाही आहे। जसं तुम्ही बघू शकता की तिचे पाय, तिची पावलं, तिच्या हातापायांची बोटं, ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप बेसिक पद्धतीने ड्रॉ करतो, सो दॅट तुम्हाला पण हे करताना इझी पडेल आणि तरीही आपलं ड्रॉइंग तेवढंच मस्त दिसेल। त्यानंतर आपण एक मोठा सर्कल ड्रॉ करणार आहोत। त्या सर्कलला आपण डिवाइड करून घेतोय। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदम प्रॉपर डिवाइड पण करू शकता। मी खूप अंदाजे करते अगेन, कारण की आपल्याला हे खूप रॉ ठेवायचं आहे ड्रॉइंग, आपल्याला खूप असं फिनिशिंग नको आहे त्याला, त्यामुळे मी पण तुम्ही पाहिजे तर सेंटर ड्रॉ करून त्याहून ह्या लाईन इक्वली या सर्कलचे भाग करून घेऊ शकता। त्यानंतर इकडे मी बेडूक काढला आहे अगेन। इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फिश काढू शकता, तुम्ही इथे स्टार फिश काढू शकता, तुम्हाला हवं ते जेलीफिश हवं आहे तर जेलीफिश काढू शकता। जी ही गोष्ट तुम्हाला पाहिजे ती तुम्ही इथे काढू शकता। बेसिकली आपल्याला दाखवायचं आहे का की हा बेडूक हिचं पान ढकलतोय, त्यामुळे ही मस्तपैकी पाण्यावर तरंगू शकते। त्यामुळे हे कम्प्लिटली तुमच्यावरती आहे की इथे कोणता छोटासा क्यूटचा प्राणी काढायचा। मी इथे बेडूक काढलाय कारण आपल्या आजच्या ट्युटोरियलसाठी मी ही जी इमेज सर्च केली त्यातही बेडूक होता। बट एनिवेज आपलं स्केचिंग झालेलं आहे गाईज इकडे, आणि आता आपण पेंटिंग करायला सुरू करणार आहोत। सो लेट स्टार्ट पेंटिंग। मी खूप बेसिक कलर घेतलेला आहे, ग्रीन कलर, काही मिक्सिंग नाही, जो आपल्याकडे आहे रेडी तोच घ्यायचा आहे। खूप सारं पाणी घ्यायचं आहे आणि आपलं पान रंगवायला सुरुवात करायचं आहे। द बेस्ट थिंग अबाउट वॉटर कलर इज की आपल्याला फिनिशिंग, डिटेलिंग ह्या गोष्टीची काहीच झंझटमारी नाही आहे। एकदम हलक्या पाण्याने, हलका कलर घेऊन, खूप साऱ्या पाण्याने आपण हवं तसं ड्रॉइंग आणि पेंटिंग करू शकतो। एकदम बेसिक पद्धतीने आपण पहिले या पानाला रंगवून घेतलंय, मग आपण तिच्या कपड्यांकडे गेलोय आणि तिच्या कपड्यांसाठी मी हा ब्लू कलर घेतला आहे, कारण की मला हे डेनिमचं आहे, तिने घातलेलं असं दाखवायचं आहे डंगरी। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही
कोणत्याही कलरला प्रेफर करू शकता. अगेन तुम्हाला हवं तर तुम्ही तिला फ्रॉकमध्ये पण दाखवू शकता. देअर इज नो पर्टिक्युलर रिझन फॉर यू टू काय म्हणतात त्याला, लिमिट युअर सेल्फ. जस्ट गो अहेड आणि हवं ते रंग आणि हवं त्या कलरनी तिचे कपडे ड्रॉ करा. सॉरी गाईज, बेडूक कलर करताना प्रॉब्लेम झाला असा की माझं कॅमेराकडे लक्ष नव्हतं. मी त्यामुळे पूर्ण बेडूक तुम्हाला पेंट करताना दाखवू शकले नाही. पण इट्स अ व्हेरी सिम्पल ऑरेंज कलर दॅट आय हॅव गिवन टू द फ्रॉक. आफ्टर दॅट आपण फेस ड्रॉ करतो आहे. फेस ड्रॉ करण्यासाठी पण एकदम लाईट कलर होता माझ्याकडे, ऑकर कलर. तो एकदम पाणीदार मी घेतला आणि तोच पेंट केला आहे. काहीही बनवला नाही आहे मी. रंग जो आहे तोच आपण वापरतो आहे, बिकॉज वी आर ट्राईंग टू मेक अ व्हेरी क्विक आणि इझी ड्रॉइंग, मस्त वाटण्यासाठी, नॉट फॉर एनी कॉम्पिटिशन किंवा काय. सहज करतो आहे आपण. त्यामुळे ह्या मस्त सहज केलेल्या ड्रॉइंगसाठी आपण एकदम सिम्पल टेक्निक यूज केली. त्याच्यानंतर पाणी, ही सर्वात मजेदार गोष्ट आहे. हवं तेवढं पाणीदार आणि हवं तेवढं ब्लूचे शेड्स वापरून तुम्ही पूर्ण पानाला कलर करून घ्या. पूर्ण पानाला पाणीदार रंगाने कलर करून घ्या. हवं तसं तुम्ही करू शकता. काहीच गरज नाही आहे की लाईट ब्लू, डार्क ब्लू इथेच हा भलतारी दिला पाहिजे, हा अमुक कलर इथेच दिला पाहिजे, असं काहीही भानगड नाही आहे. हवं तसं द्या, हवे तसे स्ट्रोक्स आले तरी चालते. फक्त मेक शुअर करा की तुम्ही ते गोल ठेवाल. दॅट्स इट. बट येस, गो अहेड आणि कलर द एंटायर पेज. आणि इवन जेव्हा तुम्ही फ्रॉकच्या साईडला कलर कराल तेव्हा पण तुम्हाला अगदी डिटेलमध्ये जायची काय गरज नाही आहे की बापरे ह्याच्यावर रंग चढायला नको किंवा असं झालं तर तसं झालं तर. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तो फ्रॉक पाण्यात आहे त्यामुळे जेवढं आपल्याला रॉ फिनिशिंग येणार आहे तेवढं ते छान वाटणार आहे, तेवढं सुंदर वाटणार आहे. आणि त्याच्यानंतर हिचे केस कलर करायला सुरुवात केली आहे. खूप बेसिक ब्राऊन कलरने आपण तिचे केस रंगवून घ्यायचे. केसांचा रंग तुम्हाला ब्राऊन नाही ठेवायचा आहे तर तुम्ही वेगळा ठेवू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करीन की काळा ठेवू नका. कारण की आपल्या अख्ख्या पेंटिंगमध्ये ना काळा रंग जितका आपल्याला कमी वापरता येईल ना तितकं चांगलं. कारण की जिथे आपण काळा रंग वापरतो ना तो पार्ट आपल्या पूर्ण पेंटिंगचं आकर्षणाचा भाग बनून जातो. कारण आपल्या डोळ्यात पहिले तोच गडद रंग बसतो. त्यामुळे आपल्याला एकदम छोट्यात छोटा पोर्शन काळ्या रंगाचा ठेवायचा असतो. म्हणून मी इथे ब्राऊन कलरनी हिचे केस ड्रॉ केलेत. सो येस, पूर्ण केस ड्रॉ करून केस पेंट करून घ्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं शेडिंग पण करू शकता. एकदम बेसिक, काही गरज नाही आहे जास्त प्रोफिशियंटली करण्याची. खूप बेसिक शेडिंग करून घेतलेलं आहे तिच्या केसांना. आता ही पेंटिंग वाळल्यानंतरचा आहे मजेदार भाग. तो म्हणजे आपल्याला घ्यायची कलर पेन्सिल आणि आपल्याला हवी ती डिटेलिंग करायला सुरू करायची आहे. मी इकडे काय केलं, मी पहिले सुरुवात केली पानांना स्ट्रोक देण्यापासून. डार्क ग्रीन कलरची पेन्सिल घेतली आणि पूर्ण पानाला त्याच्यानी पाहिजे तसे स्ट्रोक करून घेतले आणि बॉर्डर करून टाकली. त्यानंतर आपण वळूयात तिच्या फेसकडे. छोटूसं असं ब्लश तिच्या गालांवरती आपण पिंक कलरची पेन्सिल घेऊन केलेलं आहे आणि असे छोटूशे डॉट, कारण की त्यांनी अजून ॲस्थेटिक ॲड होतं. गाईज, ब्युटी इज नेव्हर अबाउट परफेक्शन. जेवढं छोटू तुमच्या काय म्हणतात त्याला, ब्युटी असो, ड्रॉइंग असो, काहीही असो, जेवढं तुम्ही त्याला रिअलिस्टिक ठेवाल तेवढं ते सुंदर दिसेल. त्यानंतर ऑरेंज कलरच्या पेन्सिलनी परत एकदा तिच्या स्किनला थोडीशी शेडिंग करून घेतली आहे. हे पण ऑप्शनल आहे, हे पण तुम्हाला नसेल करायचं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. Take off your shoes and step in the bed.
येस. सो हे करून झाल्यानंतरचा जो इंटरेस्टिंग भाग आहे तो म्हणजे पाणी. आपल्याला पाण्यामध्ये एक टेक्स्चर ॲड करायचं आहे. त्यामुळे आपण एक रँडम शेप्स, सगळे राऊंडिश शेप्स, फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपलं पूर्ण ड्रॉइंग इट्स अबाउट गोलाकार शेप्स. त्यामुळे तुम्हाला हवं त्या गोष्टी तुम्ही इथे ॲड करू शकता, बट जेवढं तुम्ही त्या डेकोरेशन करणाऱ्या एलिमेंट्सला गोलाकार ठेवाल तेवढं तुमचं चित्र एकसारखं एक सलग दिसेल. त्यामुळे इथे तुम्ही काही करू शकता, कोणतेही मासे ॲड करू शकता किंवा दगडं छोटीशी ॲड करायचे आहेत, मशरूम ॲड करायचे आहेत, बबल्स ॲड करायचे आहेत. तुम्हाला हवे ते डार्क लाईट शेड्स ऑफ ब्लू वापरायचे आहेत तर वापरा, रेड वापरा, ऑरेंज वापरा, येल्लो वापरा, अँड जस्ट डेकोरेट दिस एंटायर पार्ट. म्हणजे या भागाला पूर्ण असं वेगवेगळ्या पद्धतीने त्या पाण्यामध्ये अशी एक प्रकारे काय म्हणू शकतो आपण की जान येईल अशा एलिमेंट्सला ॲड करा. अँड आफ्टर दॅट आपली एकच गोष्ट बाकी राहणार आहे. हे करून झाल्यानंतर ती म्हणजे आपल्याला फ्रॉकचे डोळे आणि हिचा जो काही फेस आहे, केस आहेत, यांना फक्त ब्लॅक कलरच्या पेननी आउटलाईन करायची. दॅट्स इट. त्याच्यानंतर आपलं पेंटिंग रेडी असणार आहे. खूप सिम्पल आहे पण खूप सुंदर दिसेल झाल्यानंतर. आय डोंट नो कॅमेरा जस्टिस करतोय की नाही, पण आपण सगळे व्हायब्रंट कलर घेतले त्यामुळे पेंटिंगमध्ये खूप अशी जान आहे. आणि ते जरी असं कॅमेऱ्यात डल दिसत असलं तरी प्रत्यक्षात ते खूप तुम्हाला वेगळ्या प्रकारचं फील करवेल. सो नक्की ट्राय करा. आणि येस, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पाण्यातल्या करून झाल्या, त्याच्यात वेगवेगळे कलर ॲड करून झाले, थोडे टेक्स्चर वगैरे ॲड झालं की तुमचा ब्लॅक पेन घ्या. ॲक्च्युली एक गोष्ट इथे आपली करायची राहिलेली ती म्हणजे आपण इंटेन्शनली ह्या ज्या काही पानाचा एक भाग आहे तोही ग्रीन कलरचा केलेला, कारण की आपल्याला असं दाखवायचं आहे की पाण्याचा जो काही पाण्यामध्ये पाणी ट्रान्सपरंट असतं राईट, त्यामुळे त्याच्यावरती ज्या रंगाचं रिफ्लेक्शन पडेल ते त्या रंगाचं दिसतं. त्यामुळे आपण हिचं जे पान आहे ते पाण्यावरती असल्यामुळे तो रंग पण एक हलकासा ग्रीन प्लस ब्लू असं आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणून आपण असं हे तुम्ही पेन्सिल वर्क करण्याच्या आधी पण करू शकता. आणि मग त्याच्याने काय होईल, असं थोडंसं शॅडो इफेक्ट तिकडे ॲड होईल आणि तोही पर्टिक्युलर रंगाचा होईल, फक्त डार्क ब्लूचाच नाही होणार. काही गरजेचं नाही आहे. अगेन ह्यातल्या प्रत्येक गोष्टी, ह्या ड्रॉइंगच्या प्रत्येक गोष्टीची मजा हीच आहे की प्रत्येक स्टेप तुम्हाला करायची तर तुम्ही करा, तुम्ही नाही केली तरी बेसिक स्टेप्स फॉलो करून पण तुम्ही हे काय म्हणतात सुंदर रिझल्ट या पेंटिंगला करून काढू शकता, त्यातून अचीव्ह करू शकता. सो येस, मी पानांना परत एकदा थोडंसं शेडिंग करून घेते आहे सगळं झाल्यानंतर ग्रीन कलरनी. ऑप्शनल अगेन, ते तुम्ही पेन्सिलीने पण करू शकता, मी जसं पेंटनी परत केलं वॉटर कलरनी त्याऐवजी. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपला मेन पार्ट जो मी तुम्हाला म्हणाले की मुलीचे डोळे, आयब्रोज आणि बेडकाचे डोळे. सो त्या दोघांना आपल्याला मस्तपैकी पेनाची आउटलाईन करायची. केसांच्या काय म्हणतात टेक्स्चरला पण जर तुम्हाला करायचे तर केसांच्या मध्ये मध्ये पेनाचे स्ट्रोक्स ॲड करून पण तुम्ही ते करू शकता. अँड फायनली तिच्या डंगरीला बॉर्डर करून झाल्यानंतर आपलं हे आजचं पेंटिंग कम्प्लीट होणार आहे. सो लेट्स हॅव अ फायनल लुक. तुम्ही जर आज हा व्हिडिओ बघत ही पेंटिंग बनवली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. बरं, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की
जर तुम्ही पेंटिंग अर्धीच बनवली आहे किंवा तुम्ही सुरुवात केली पण तुम्ही पेंटिंग पूर्ण केलेली नाहीये, तरी पण थम्स अप फॉर यू गाईज. कारण की ही बेस्ट गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा 3 दिवसांनी 4 दिवसांनी परत या पेंटिंग कडे याल तेव्हा तुम्ही त्याला एका नवीन दृष्टिकोनातून बघाल आणि तुमची पेंटिंग अजून सुंदर कंप्लीट होईल. कारण सुरुवात करणं हा आयुष्यातला सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे. त्यामुळे जर तुम्हाला कबड्डी खेळायची, क्रिकेट खेळायचंय, स्विमिंग करायची, पेंटिंग शिकायची, ड्रॉइंग शिकायचंय, वाद्य शिकायचंय, काहीही असो, त्या गोष्टीला जर तुम्हाला पाहिजे की तुम्ही शिकावं किंवा तुम्हाला यावं, तर तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट काय करायची? सुरुवात करायची. पहिलं पाऊल उचलायचं त्या गोष्टीकडे. दॅट्स इट. तुम्हाला जर पेंटिंग आणि ड्रॉइंगची हौस असेल तर ही सिरीज नक्की बघा. कारण की इकडे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्निक्स आणि पेंटिंगचे स्किल्स एक्सप्लोर करणार आहोत. सो प्लीज कीप वॉचिंग. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेशन मिळेल आणि मी अजून असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणू शकेन. सो गाईज, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत खुश राहा, मजा करा, कोणालाही त्रास देऊ नका आणि सायोनारा. धन्यवाद.